जयश्रीताईंना त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा आहेत. आपल्याला माहिती आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड जे आहे त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसरशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं. आनंद आहे, त्यांची तर मुक्तता व्हावीच, त्याबद्दल काय बहुमत नाही आहे. परंतु त्याचबरोबर जे ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत, महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की आता त्यांच्यामुळं चंद्रकांत दादा आणि जयश्रीताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा, जेणेकरून अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांना लागतील असे एक सांगलीकर आणि एक आपल्याला आहे की अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातनं अशी आमची मागणी आहे. कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर त्या गेलेल्या नाहीत, स्वतःसाठी त्यांनी प्रवेश केला असं वाटते तुम्हाला? नाही, त्यांनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळं त्याचं कारण आपल्याला आता माहिती झालं. म्हणजे जे कारण सांगायचं ते त्यांनीच सांगितलं असल्यामुळं त्यांच्या उत्तरातच ते सर्व आले ते काय आले. यामुळे काँग्रेसला काय नुकसान झालं? नुकसान होईल का? अनेक काँग्रेसला नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही, कारण जनतेनं ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते. जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते विद्यमान माजी नगरसेवक असतील, त्याच्या मागच्या टर्ममधले माजी नगरसेवक असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील, हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं. आणि त्यामुळं एकसंघपणे काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल, जिंकेल, त्यात कुठं शंका नाही आहे. जयश्रीताईंचा प्रवेश होण्यापूर्वी तुम्हीच भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती, त्याबाबत काय सांगा? आता हे महायुतीचं सरकार आल्यानंतर या तिन्ही पक्षामध्ये चढाओढ लागलेली आहे की राज्यातले काही त्या जिल्ह्यामध्ये असणारे प्रमुख नेते, प्रमुख कार्यकर्ते आपापल्या पक्षामध्ये यावेत म्हणून एक खुली ऑफर अनेकांना ते देत असतात. काही जण गमतीनं देतात कारण व्यासपीठावर काहीतरी विनोद हवा असतो. आणि त्यामुळं माझे अनेक जण, कारण शेवटी काँग्रेस राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे आमदार असतील, मंत्री असतील, ते यातले अनेक जण महायुतीमध्ये आहेत, आमचे नातेवाईक काही महायुतीमध्ये आहेत. त्यामुळं कधी गमतीनं कधी व्यासपीठावर आपला हा विषय होत असतो आणि अशा ऑफर त्यांनी दिलेल्या आहेत, त्यात काही शंका नाही. आणि असं माझ्या बाबतीत नाही की राज्यात अनेक ठिकाणी घडते. काँग्रेस पक्ष सक्षम करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी काय पुढचं नियोजन तुमचं असणार आहे? कारण बरेचसे नगरसेवक, माजी नगरसेवक सुद्धा त्यांच्यासोबत गेलेत असं त्यांचं मत आहे. आता किती जण गेले त्याची संख्या आपल्याकडे आहे, त्या संख्येच्या मध्ये मी जाऊ इच्छित नाही आहे. त्यांनी जेवढे दावा केले होते तेवढे तिथं लोक नव्हते. आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम हे आता सध्या नाही आहेत, ते बाहेर आहेत, म्हणजे राज्याबाहेर आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा होऊन सगळे पुढचे निर्णय घेतले जाणार आहेत. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जे ठेवीदारांचे विषय आहेत, ठेवी आहेत, त्या काढून घेण्याच्या संदर्भात किंवा त्या ठेवी पुन्हा मिळण्याच्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा करणार आहे का? पालकमंत्री असतील किंवा अन्य? नाही, आता मी मागणीच करतोय ना, जाहीर विनंती आहे त्यांना की बाबा, आणि आम्हाला आनंद आहे की तुम्ही त्यांना त्यातून मुक्तता करताय, त्यांच्या संचालकांची मुक्तता करताय, व्हावी. परंतु त्याबरोबर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या ठेवी ताबडतोब मिळाल्या. महानगरपालिकेमधले पैसे लोकांचे पैसे आहेत, बाकी महानगरपालिका सोडून अनेक संस्थांचे ठेवी आहेत, त्या देखील मिळाव्यात, म्हणजे खऱ्या अर्थानं आनंद होईल. आणि तशी मागणी आहे आमची. जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद देताना काँग्रेस म्हणून त्यांना ते देण्यात आलं होतं, काँग्रेसच्या पदाधिकारी म्हणून. आता त्या उपाध्यक्षपदावर तुमची भूमिका काय काँग्रेसचे नेते म्हणून? नाही, जयश्रीताई असतील, मी विशाल पाटील, महेंद्र लाड आणि हे सर्व आम्ही मंडळी, आम्ही 5 जण
आम्ही आणि आदरणीय मोहन शेटकर हे सर्व काँग्रेसच्या पॅनलमधनं किंवा काँग्रेसचे म्हणून आम्ही एकत्रित महाविकास आघाडीचं जे पॅनल केलं त्यातून निवडून आलो होतो आणि आम्ही 5 जण काँग्रेसचे असल्यामुळं साहजिकच आमच्या सर्वांच्या संमतीनं बँकेचं उपाध्यक्षपद जयश्रीताईंना दिलेलं होतं आणि त्याचा अंतिम निर्णय डॉक्टर विश्वजित कदम हे घेतील या संदर्भामध्ये काय त्यांना तिथून आता बदलावं किंवा हटवावं असं काय तुमचं मत आहे की नाही? तो आता आमच्यामध्ये नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा असतो. आम्ही त्यांच्याशी आता जसं बाकीच्या विषयावर चर्चा होईल त्यावेळी ते या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही पुढं करू. जिल्हाध्यक्ष म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना तुमचं काय मार्गदर्शन राहील आता? जिल्हा अध्यक्ष म्हणून निश्चितपणाने की काँग्रेस कार्यकर्ते हे आमचे भक्कमच आहेत. एवढ्या मोठ्या संकटामध्ये मोठ्या वादळामध्ये देखील काँग्रेस कार्यकर्ता जमिनीवर पाय घट्ट रोवून राहिला आणि म्हणूनच मला एका निवडणुकीमध्ये 87,000 एका निवडणुकीमध्ये 77 ते 78 हजाराच्या आसपास मतं मिळाली ही कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या बळावर. त्यामुळे ताकदीनं ते पूर्णपणे काम करतील यात कुठं शंका नाही आहे आणि त्यांनी करावं म्हणूनही माझं त्या ठिकाणी. कारण कालच एक नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपच्या वाटेवर गेलेले आहेत आणि भविष्यात तुमचं धोरण काय राहील म्हणजे कार्यकर्त्यांसाठी? म्हणजे असं जर का गळती लागली काँग्रेस पक्षाला तर काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? आता ह्यापूर्वी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कुठल्याही पक्षामध्ये इन्कमिंग आउटगोईंग हे चालू असतात त्यातला तोच भाग आहे. त्यामुळं ह्या सर्व परिस्थितीला सामोरं जाणं त्यातून मार्ग काढणं सक्षमपणे उभा राहणं हे काम आमचं आहे ते आम्ही करत राहू. जयश्रीताईंनी असा आरोप केला की काँग्रेस पक्षानं अन्याय केला आहे त्यांच्यावर निलंबन केलं. असा अन्याय आमच्यावर देखील व्हावा म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे की काँग्रेस पक्षाने अन्याय केला. खरं म्हणजे हे थोडंसं असं वाक्य आहे की म्हणजे माझ्यासारखा कार्यकर्ता मलाही आमदार खासदार होण्याची इच्छा आहे अनेकांना असते. तर आता ज्या घराण्यामध्ये ते आहेत काम करत आहेत त्या घराण्याला आतापर्यंत 4 वेळा मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्रिपद असेल खासदार आमदार विधान परिषदेचे सदस्यत्व असेल महानगरपालिकेचे सत्ता अनेक वर्ष असेल निरनिराळ्या सहकारी संस्थावर जिल्ह्यातल्या राज्यातल्या प्रतिनिधित्व असेल हे सर्व दिलेलं आहे ना काँग्रेस पक्षाने. त्यामुळं आम्हाला असा अन्याय आवडेल आमच्यावर असा अन्याय झाला.